हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? किती छान वाटते बघा बागेमध्ये. आज मी तुम्हाला काहीतरी शेअर करणार आहे. हे 15 दिवस ते 20 दिवस झाले असतील. मी पाव किलो दही आणि कमीत कमी 2 लिटर पाणी असेल ते एका कॅनमध्ये, बघा हा माझ्याकडे एक तेलाचा कॅन होता, ह्या कॅनमध्ये मी उन्हामध्ये ठेवलं होतं. 20 दिवसानंतर आता त्याला मी, माझ्याकडे एक चाळणी होती बारीक, त्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे. हे असं तयार झालं. दिवसभर मी आता त्याला उन्हात ठेवणार. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे नीम ऑइल असतं. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे नीम ऑइल आहे. हे नीम ऑइल ह्याचे कमीत कमी एक 15 ते 20 ml, 15 ते 20 ml तुम्ही ह्या बादलीमध्ये टाकू शकता. ही 10 लिटरची बादली असेल. 15 ते 20 ml तुम्ही ह्या पाण्यामध्ये टाकायचं आणि सगळ्याला स्प्रे करायचं. जसं थंडीमध्ये आपल्या शरीराला भरपूर चांगल्या गोष्टींची गरज असते, म्हणजे आपण ड्रायफ्रूट्स खातो, मेथीचे लाडू खातो. आपलं हेल्दी शरीर ठेवण्यासाठी वर्षभरासाठी आपल्याला थंडीमध्ये बरंच काही काही आपण करत असतो. तसंच झाडांसाठी पण थंडीमध्ये तुम्ही जेवढं कराल तेवढं पुरेसे, खूप आहे, पुरेसं नाही म्हणायचं, खूप आहे. आता मी हा घेवडा लावला होता, पण ह्याला कीड लागली आहे. हे बघ, हे टोमॅटो आहेत, हा मुळा आहे, हे कारली आहेत. ही बघा, ही कारली किती छान आली आहेत. आणि आज मी बरीच कारली काढली होती. खूप सुंदर वेल चढली आहे. आणि हा मुळा आहे. मुळा पण खूप गोड आणि छान आहे. अजिबात त्याच्यामध्ये केमिकल नाही, काय नाही. हां, वाटलं कीडबीड लागली तर जसं मी आता केलेलं आहे तसं तुम्ही फर्टिलायझर करू शकता. तर हे आता ह्याला कीड लागलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ते नीम ऑइल आणि ते बनवलेलं पाणी हे मिक्स करायचं आणि हे सगळ्या झाडांवर ही फवारणी करून घ्यायची. व तुमची झाडं अशी हेल्दी राहतील. मग थोड्या दिवसानंतर आता मी केळ्याची सालं सुकत घातली आहेत. मग ती बरेच 1-2 महिन्यापासून केळी खाल्ली की आम्ही ती सालं मी सुकत घालते. ही बघा, ही अशी थोडी 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 सुकवून जमा करते. रोजचा चहा असतो आपला, तर चहाला धुवून मग त्याच्यामधून ते वाळवून ती तशीच पावडर ठेवते. अंडी खातो रोजच्या जेवणामधली, त्या अंड्याची कपची, हे सगळं असं 1-2 महिन्याचं जमा करते. तो व्हिडिओ मी तुम्हाला नंतर पाठवेन. ते सगळ्या तिन्ही गोष्टी एकत्र करून ते पण तुम्ही 1-1 चमचा झाडांना टाकू शकता. म्हणजे किती प्रसन्न आणि छान वाटतं. म्हणजे तुमची झाडं तर तुम्हाला हेल्दी ठेवायची असतील तर घरगुती उपाय खूप असतात. माझ्याकडचं रोजच्या जेवणातला वेस्ट असतो, म्हणजे मी भाज्या साफ करते, कांदे साफ करते. हे बघा, हा असा एक माठ होता माझ्याकडे, एक नाही 2-3 आहेत. मी ह्याच्यामध्ये खत करते, रोजच्या रोज त्याच्यामध्ये सगळं टाकते. लोणी काढताना जो आपल्याला ताक निघतो, म्हणजे रोजच्या साय आपण जमा करून मग लोणी काढण्यासाठी जो ताक हे करतो निघतो, तर ताकाला मी त्याच्यामध्ये टाकते. हे बघा, भोपळ्याची वेल पण आलेली आहे. हा कढीपत्ता, भोपळ्याची वेल किती छान वाटते. म्हणजे आपल्या घरगुती भाज्यासुद्धा होतात आणि निसर्गरम्य वातावरणसुद्धा आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही पण, मी सांगते त्या पद्धतीने थोडीशी केअर केलात झाडांची, तुमची पण झाडं खूप छान राहतील. ओके, थँक्यू.